मैत्रिणींनो, तुमच्याकडे पण असं कोणी आहे का की सकाळी 7ला जिमला जायचं एकदम शिस्तीशीर म्हणजे, आणि आल्यानंतर असं गदड्यासारखं लोळत पडायचं, जे माझा भाऊ करतो रेग्युलरली. आणि त्यानंतर मी बघत होती, तर ह्याला पण काय इंटरेस्ट आला बिग बॉस बघायचं ते मला माहीत नाही, त्याच्या मित्राला पण आवडतं आय गेस म्हणून. त्यानंतर मी माझे जे नेल्स होते ते मी जरा विचार केला की आता खूप वाढलेले आहेत आणि तुटत पण होते, म्हणजे लूज झाले होते. सो म्हटलं तसे उकडून काढण्यापेक्षा साधे रेग्युलर काढू, आपले जे पूर्ण प्रोसेस करून. आणि ते करून मग मी फक्त जेल पॉलिश लावून घेतली वरती. आणि माझ्या थोबड्याचा कलर आणि माझ्या हाताचा कलर एकदम डिफरंट आहे. कॉलेजवरून आल्यानंतर पेपर झाल्यानंतर माझे बंधू लोळत पडले रेग्युलरप्रमाणे. आणि बाहेर क्लायमेट एकदम मोकार थंडीचं झालं आहे. नाशिकला एकदम भयंकर थंडी पडलेली आहे. या ठिकाणी माझ्या मम्मीने पापड आणले होते माझ्या आजीकडनं, तिला कोणीतरी दिले होते, म्हणजे शिला मामीने दिले होते, सॉरी. टेस्ट छान होती. त्यानंतर संजना दिदी आली आणि मी संध्याकाळी रेडी होऊन मी पण तिच्यासोबत बाहेर गेली. म्हणजे ती, मी आणि पृथ्वी गेलो होतो बाहेर, थोडंसं काम होतं महत्त्वाचं त्याच्याकरता. तर तिथनं येता येता आम्हाला दिसलं शौकीन. तर शौकीनला आम्ही घेतले पाणीपोळी आणि याने हदयासारखी ती एक खाल्लेली आहे, म्हणजे सिंगल झटका खाल्ला होता. आणि लागलं तर तिखट होतं पण दाखवायचं अजिबात नव्हतं. थोबड्याची डायरेक्ट जाळ धूर निघाला होता पण दाखवायचं नव्हतं. त्यानंतर दिदीने आम्हाला सुकीपुरी पण आणून दिली, म्हणजे आम्ही सगळ्यांनीच खाल्ली. आणि त्यानंतर रात्री 11:30 झाले आणि हे सुद्धा संपत आलं होतं बिग बॉस माझं. त्यामुळे मी म्हटलं की आता निश्चिंतीची झोप घेऊ, आजचं भांडण बघून झालेलं आहे. तर येस गाईज, दॅट इज इट फॉर द डे. बाय.